लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान। 7 राज्यातील 57 जागांसाठी मतदान। पंजाबमधील सर्व 13 आणि हिमाचलमधील सर्व 4 जागांचा समावेश। लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल लोकशाही मराठीवर। जनतेच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या लोकशाहीच्या एक्झिट पोल बाबत प्रचंड उत्सुकता। लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेवर काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत। निकालापूर्वी गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेस पक्षाची सावध भूमिका। एक्झिट पोलपासूनच काँग्रेस पराभवाच्या मानसिकतेत तर काँग्रेसच्या एक्झिट पोल बहिष्कारावरून अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरेंचा दावा। शरद पवार समर्थकांनी मात्र तटकरेंचा दावा फेटाळला। पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील कोयना खोऱ्यातील जमीन खरेदी प्रकरणी नोटीस। जीएसटी आयुक्तांसह तिघांना 11 जूनपर्यंत हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी। अंतरिम जामिनाची मुदत 1 आठवड्याने वाढवण्याची केजरीवालांची विनंती। दिल्लीतील विशेष न्यायालयात होणार महत्त्वाची सुनावणी। मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज परीक्षा पुढे ढकलल्या। तसंच बीएमएसच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा देखील पुढे ढकलली। मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर। जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्याचा निर्णय। दुसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करत 1 जूनला सुट्टी जाहीर। लोकसभेच्या निकालापूर्वीच काँग्रेसकडून जल्लोषाची तयारी सुरू। प्रदेशातून काँग्रेसने 1 क्विंटल लाडूची ऑर्डर तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं 29 पैकी 27 जागांवर निवडणूक लढवली। लोकसभेचा प्रचार संपताच भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर। भाजप उमेदवाराकडे मागितला मतदारसंघांचा अहवाल। ज्या आमदारांनी मदत केली नाही त्यांच्यावर कारवाईची शक्यता। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्येच रस्सीखेच। शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे तर भाजपकडून अनिल बोरणारे इच्छुक। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आणि निरंजन डावखरेंमध्येच चुरस। कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव। कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कमधून वगळलं। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्राचा अन्याय। मनोज जरांगे 4 जूनपासून पुन्हा उपोषण करणार। अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी दाखला नाही दिला तर 288 उमेदवार उभे करणार। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर। मुंबईतील यंत्रणांकडून संयुक्त पाहणी करण्यात आली तर पाहणीमध्ये आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका कशी करायची याचा घेतला आढावा। येत्या 7 जूनपासून मान्सून दाखल होणार। नालेसफाईची 31 मेची डेडलाईन संपली। नालेसफाई संदर्भात आयुक्तांची घेतली भेट। मुंबई विद्यापीठानं बीएच्या 3ऱ्या वर्षाच्या 6व्या सत्राचा निकाल केला जाहीर। या सत्रात 4675 विद्यार्थी झालेत पास। विद्यापीठाचे एकूण 49.31% विद्यार्थी उत्तीर्ण। हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला। वाढत्या तापमानामुळे उकाडा जाणवतोय। तापमानापासून बचावासाठी बच्चे कंपनीसह नागरिक पोहण्याचा लुटतात आनंद। यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी। अभयारण्यात व्याघ्र दर्शन होत असल्यानं तेलंगणा, विदर्भ यासह इतर राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।